सुरुवात शेवट तुम्ही असता, सुखाला काही अंत नाही. तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी, मग कसलीच खंत नाही. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ आणि तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना. आपल्याला श्वास घेणं किती महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीनं परमात्माची ओळख सुद्धा होणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे स्वामी महाराजांना आपलंसं करून घेता आपल्याला आलं पाहिजे. आणि स्वामी कधी कधी खूप परीक्षा बघत असतात. आपलंसं करून घेणं म्हणजे तुमची जी सेवा आहे, जी तुम्ही सेवा करतात ती त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायची आहे. तुम्ही किती मनोभावे सेवा करतात हे महत्त्वाचं आहे. तुमची संगती गुण कसे आहेत, तुम्ही संगत कुणाबरोबर करता, खऱ्याची संगत आहे का, हे सुद्धा तितकं महत्त्वाचंच आहे. कारण बघा, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपण कोणतीही गोष्ट करू, चांगली करू, तरी ती आपल्याला चांगल्या पद्धतीनेच परत मिळणार आहे. आपल्या हातून जर एखादी वाईट गोष्ट चुकून झाली तर त्याचं सुद्धा प्रारब्धाचं फळ जे असतं, जे कर्म आपण म्हणतो, ते कर्म रिटर्न फिरून येतं. मग भले चांगलं असो किंवा वाईट असो, आपल्याला भोग हा भोगायचाच आहे. कारण कसं असतं, मनुष्य जन्मात जेव्हा आपण जन्म घेतो, या पृथ्वी तलावावरती येतो, तेव्हा आपण हे ऋण चुकवण्यासाठी आलेलो असतो. म्हणजे ऋण देण्यासाठी कुणाचं तरी आलेलो असतो, मागच्या जन्मी घेतलेलं. म्हणजे आपण कुणाचं तरी देणकरी लागतो, देयक आहोत आपण कुणाचं तरी. मग त्या चांगल्या गोष्टी असू देत किंवा काहीही असू दे, तुमच्या मागच्या जन्मीचं ते तुम्हाला या जन्मामध्ये पूर्ण करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला हा मनुष्य जन्म एवढ्या ह्याच्यामध्ये प्राप्त झालेला आहे. आपण सतत स्वामी महाराजांचे स्मरण करत राहावे. कारण कसं आहे, स्मरण आपण जेवढं करेल तेवढं आपल्या पाठीमागे स्वामी असतात. जेव्हा आपण देवाकडे 2 पावलं जातो, तेव्हा देव आपल्याकडे 10 पावलं येतो. बघा, आपण देवासाठी कोणतीही गोष्ट करतो तर देव ते म्हणजे घेतो, परंतु ते 10 पटीनं आपल्याला परत करतो. म्हणजे भरपूर आहे, स्वामी महाराजांच्याकडे भरपूर आहे. त्यामुळे त्यांना काही गरज नाही आहे. ते ब्रह्मांडाचे नायक आहेत, त्यांच्याकडे खूप काय आहे. परंतु कसं असतं, श्रद्धा भक्ती तुम्ही किती तत्परतेने करता हे महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमा आहे 10 जुलै 2025ला. म्हणजेच हा एक क्षण म्हणजेच दिवाळी असं म्हणावं लागेल. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. तर गुरुपौर्णिमे दिवशी सर्वांनी गुरुपद घ्यायचं आहे. गुरुपद, आता जे सेवेकरी आहेत त्यांना माहिती आहे गुरुपद कसं घेतलं जातं, आणि जे नवीन सेवेकरी आता स्वामींचे झालेले आहेत त्यांना माहिती नाही आहे गुरुपद कसं घ्यायचं आहे. तर गुरुपद कसं घ्यायचं आहे याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं गुरुपद हे घ्यायचं आहे. तुम्ही सुरुवातीला ना, तुम्ही तुमच्या घरामध्ये जर स्वामींचा तुमच्याकडे फोटो असावा, किंवा गुरुपद घेण्यासाठी आपल्या घरामध्ये पहिल्यांदा आपण गुरुपद घ्यायचं आहे, प्रार्थना करायची आहे स्वामींची. आणि त्यानंतर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन गुरुपद घेतलं, सामूहिकरित्या सुद्धा घेतात गुरुपद, किंवा तुम्ही स्वतः जरी जाऊन घेतलं तरी चालेल. पण गुरुपद घेण्यासाठी ना, तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो असणं आवश्यक आहे. मोठा फोटो नसेल काही गरज नाही आहे, छोटा फोटो असेल ना तरी चालतं. किंवा आता बघा, मूर्ती सुद्धा असते काय काय लोकांच्या घरात, मूर्ती चालेल, फोटो चालेल, आणि त्याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. मूर्तीवर किंवा फोटोवर अभिषेक करावा लागतो. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर कदाचित तुमच्याकडे फोटो स्वामींचा असेल, छोटा फोटो असावा. नसेल फोटो तुमच्याकडे तर स्वामींचं जे अधिष्ठान असतं ते तुम्हाला मिळेल, केंद्रामध्ये मिळेल, किंवा कुठेही तुम्हाला बाहेर जिथे देवालय म्हणजे देवाची दुकानं असतात तिथे सर्व मिळतं. पुस्तकं वगैरे सुद्धा मिळतात, मूर्त्या मिळतात, पणत्या मिळतात. अशा ठिकाणावरून तुम्ही स्वामींचा छोटा फोटो सुद्धा घरी आणू शकता. आणि तो फोटो आणल्यानंतर आपल्याला त्या फोटोचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करायच्या अगोदर तुम्हाला स्वामी स्तवन जे आहे ना, स्वामी स्तवन हे अगोदर तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. कोणतीही पूजेची सुरुवात आपण करतो किंवा कोणतीही आपण सेवा करतो स्वामींची, तेव्हा आपल्याला स्वामी स्तवन हे घ्यावं लागतं पहिल्यांदा. अगोदर सुरुवातीला तुम्हाला मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. स्वामी स्तवन झाल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही मूर्तीचा अभिषेक करता, किंवा फोटो अभिषेक हा पाण्याने केला तरी चालतो, असं काही नाहीये. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला गुरुपद हे घ्यायचं आहे. आणि तुम्हाला पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्त ज्या वेळेला तुम्ही पळीने पाणी स्वामींच्या फोटोवरती किंवा स्वामींच्या मूर्तीवरती
घालणार आहात त्यावेळेला तुम्हाला पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्त याचं तुम्हाला पठण करायचं आहे. पठण करत करत तुम्हाला पाण्याचा अभिषेक स्वामींच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर कुणाला दुधाने अभिषेक करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पाण्यानं केला तरी सुद्धा चालतो. आणि त्याचबरोबर धूप, दीप, नैवेद्य, स्वामींना लावण्यासाठी चंदन, अगरबत्ती या सगळ्या गोष्टी तुम्ही घ्या. म्हणजे त्या दिवशी आवर्जून गुरुपौर्णिमा आहे, म्हणजे स्वामींची आपल्याला मनोभावे मनोवांछित अशी एखादी गोष्ट आपली प्राप्त होण्यासाठी किंवा आपण प्रार्थनाही नेहमीच करत असतो. स्वामींच्याकडे आपण काही ना काहीतरी मागतच असतो नेहमी, आणि आपण मागतो ना त्याच्यापेक्षा स्वामींना जे योग्य वाटतं आपल्याला द्यायला ते स्वामी नेहमी आपल्याला देत असतात. त्यावेळेला तुम्ही स्वामींना मस्त सजवा त्या दिवशी, आणि मस्त त्यांना चंदन, फुले, अभिषेक झाल्यानंतर त्यांची पूजा यथोपचार तुम्हाला करून घ्यायचे आहे, पंचोपचार. आणि आपल्याकडे जो नैवेद्य असतो घरामध्ये केलेला, मग आपल्याकडे शिरा असतो घरामध्ये केलेला किंवा लाडू असो किंवा आपलं रेग्युलरचं जेवण असो, स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य हा खूप आवडतो. त्या दिवशी जरी तुम्ही पुरणपोळ्याचा नैवेद्य केलात तरी तुम्ही स्वामींना तो नैवेद्य दाखवला तरी चालतो. आता तुमची इच्छा, तुम्हाला जसं जमेल तसं करा. हेच हवं, हेच पाहिजे, हेच केलं पाहिजे असं काही नाहीये. आपल्या सोयीनुसार तुम्ही साधं खडीसाखर जरी स्वामींना त्या दिवशी दिलीत ना तरी खडीसाखरेचा नैवेद्य सुद्धा स्वामी ग्रहण करतात. परंतु आपण किती मनापासून स्वामींची ही पूजा करणार आहोत, स्वामींना आर्ततेनं हाक मारणार आहोत हे महत्त्वाचं आहे. आणि ही पूजा झाल्यानंतर पंचोपचार, त्यानंतर स्वामींना आपण गुरुपद घेताना विनंती करायची आहे. ज्यावेळेला आपण गुरुपद घेणार आहोत त्यावेळेला आपलं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे, जसं आपण संकल्प करतो त्या पद्धतीनं. आणि नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, स्वामींना सांगायचं की मी तुमचा सेवेकरी आहे आणि मला तुम्ही आत्तापर्यंत माझ्याकडून तुम्ही ही सेवा करून घेतली, एवढ्या वर्षी मी तुमच्या सानिध्यात आहे स्वामी, आणि इथून पुढे पण पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजे पुढच्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्याकडून अशीच सेवा जास्तीत जास्त करून घ्या, सत्कर्म करून घ्या, माझ्या हातून कोणत्याही वाईट गोष्टी घडू नयेत असं स्वामींना तुम्ही प्रार्थना करायचं आहे. कारण तुम्हीच माझे माता, पिता, आई, वडील आहात आणि तुमच्याच सानिध्यात माझं हे सगळं जे आयुष्य आहे ते जाऊ दे. आणि अशा प्रकारे त्यांची मनोकामना करायची आहे. कोणतंही आपल्या आयुष्यात दुःख आलं, संकट आलं, अडचणी आली तर तिथे स्वामी आपल्या अगोदर स्वामी उभे असतात आणि हे झेलण्यासाठी. तर त्यांना अशी विनंती करायचं आहे की माझ्या आयुष्यात जरी कुठलं संकट आलं स्वामी तर करता करविता तुम्ही आहात, आपण निमित्त आहोत. आणि कसं आहे, ज्या गोष्टी आपल्याकडं येतात त्याची झळ ही आपल्याला लागतेच, जे आपल्या आयुष्यात ज्या घडणाऱ्या गोष्टी असतात त्या. पण आपण जेव्हा गुरु सानिध्यात असतो, जेव्हा आपण गुरु करतो, जेव्हा आपण सेवा करतो एखादी, तर त्याची झळ ही जास्त नाही लागत, 10% आपल्याला लागते. पण आपल्या आयुष्यात जे कर्माच्या फेऱ्यात जे लिहिले, जे होणार आहे आपल्या आयुष्यात, त्या गोष्टी होऊनच जातात. आणि स्वामींना अशा प्रकारे आपण विनंती करायचं आहे. आणि नारळ जर घरी तुम्ही ठेवलात तरी चालेल, घरी खडीसाखर नारळ ठेवलात तरी चालेल. त्यानंतर केंद्रातही तुम्ही खडीसाखर नारळ ठेवलात तरी चालेल, असं काही नाही आहे. तुम्ही केंद्रात पण ठेवू शकता डायरेक्टली किंवा घरी पण ठेवू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचं गुरुपद घ्यायचं आहे. म्हणजे स्वामी मला तुम्ही अशा पद्धतीनं, म्हणजे मी जे तुम्हाला आता सांगितलं ह्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत. आणि स्वामी मला माझ्याकडून भरपुरात भरपूर तुम्ही सेवा करून घ्या, या गुरुमार्गावरती मला घेऊन चला, अशी प्रार्थना आपण स्वामींना करायची आहे. आपण जेव्हा स्वामींना विनंती करतो अशा प्रकारे आणि गुरुपद घेतो 1 वर्षासाठी, पुढच्या वर्षी सुद्धा गुरुपौर्णिमेला आपल्याला अशा प्रकारेच गुरुपद घ्यायचं आहे. आता बघा, प्रत्येकाचे गुरु हे वेगवेगळे असू शकतात, पण गुरु हा गुरु असतो. मला हे म्हणायचं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये आपण जन्माला येऊन आपल्याकडे गुरु असावा, आपण गुरुच्याच मार्गावरून, गुरुच्या सांगण्यावरून चालावं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपले गुरु असतात, देवामध्ये गुरु असतात, आपले आई वडील हे सुद्धा आपले गुरुच असतात. आणि अशा प्रकारे स्वामींना अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण विनवणी करून त्यांच्याकडून अशा पद्धतीने आपण हे गुरुपद गुरुपौर्णिमेला घ्यायचं आहे. हे तुम्ही घरामध्ये सुद्धा अगोदर करू शकता, त्यानंतर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सुद्धा अशा पद्धतीनं गुरुपद घेऊ शकता.
आणि ह्या गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त स्वामींचं स्मरण करायचं आहे. संक्षिप्त गुरुचरित्राचं जर एक पारायण होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. जर ते नाही तुम्हाला जमलं तर तुम्ही जे आपलं सारामृताचे पाठ आहेत 21 अध्यायाचे ते सुद्धा करू शकता या दिवशी. स्वामींचा जप तुम्ही या दिवशी करू शकतात. जास्ती सेवा नाही जमली तर त्या दिवशी तुम्ही फक्त मनन चिंतन आणि स्मरण स्वामींचं करा. तुम्ही तुमच्या मुखात सदैव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असावं. ही सेवा सुद्धा तुमची स्वामीपर्यंत पोहोचते. गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला अशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्ही वर्षभरामध्ये ज्या सेवा करतात ना त्या एका वहीमध्ये लिहून ठेवत जावा. म्हणजे आपण ज्या सेवा करतो त्या सेवा कुणाला दाखवायच्या नाहीत. फक्त आपल्यासाठी आपल्या वैयक्तिकसाठी त्या सेवा लिहून ठेवायच्या. आणि गुरुपौर्णिमेला ज्यावेळेला आपण गुरुपद घेतो त्यावेळेला स्वामी चरणी त्या ठेवायच्या. आणि स्वामींच्याकडून याच्यापेक्षा जास्त सेवा माझ्या हातून तुम्ही करून घ्या असं स्वामींना त्यावेळेला आपण सांगायचं. त्यावेळेला विनंती आपण करायची. कारण कसं आहे, करता करविता तूच एक स्वामीनाथा, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. बघा, आपल्याकडून स्वामी करून घेत असतात या सगळ्या सेवा. जरी तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही नोकरदार वर्गामध्ये मोडत असाल तरी मला म्हणायचं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी व्याप असतो. कामं असतात त्यातून आपण म्हणतो वेळ मिळत नाही, खूप व्याप असतो. तरी पण तुम्ही फक्त उठता बसता जरी नामस्मरण केलं, ज्यांना नाही जमणार त्यांनी तर खूप उत्तम आहे. आता बघा, ज्यांना नाही येत, वाचता येत नाही, ज्यांना लिहिता येत नाही त्यांनी फक्त ऐकलं तरी चालतं स्वामींचं नामस्मरण. आता ज्यांना बसून करता येत नाही, काय काय म्हणतात ताई माझे पाय दुखतात किंवा मला बसून जमत नाही किंवा स्वामी चरित्र सारामृत करता येत नाही, तर अशांनी सुद्धा खुर्चीवर बसून, वयस्कर लोक खुर्चीवर बसून जरी तुम्ही केलं तरी चालते. बघा, आपली सेवा किती तुम्ही मनोभावे आर्ततेनं करता, आर्ततेनं स्वामींना हाक मारता हे महत्त्वाचं आहे. फक्त तुमची सेवा ही स्वामींच्यापर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे करता करविता ही ती आहे. स्वामी आपल्याकडून करून घेत असतात सगळ्या गोष्टी आणि आपल्याकडून त्या होत असतात. नंतर आपल्याला वाटतं की अरे मी म्हणजे पूर्ण माझ्याकडून सारामृताचा पाठ झाला, मला वेळ हा अचानक कसा काय मिळाला किंवा काय, हेही सगळे स्वामी करत असतात. स्वामींच्या हे लीला आहेत. त्या अशा पद्धतीनं गुरुपौर्णिमा आपल्याला खूप आनंदात उत्साहात साजरी करायची आहे. त्या दिवशी गुरुपद घ्यायचं आहे आणि जो आपल्या घरी जो आपण नैवेद्य करत आहोत, गोडाधोडाचा असो किंवा साधा सुद्धा नैवेद्य असो, स्वामींना तो नैवेद्य दाखवायचा आहे. स्वामींना अगदी खडीसाखर सुद्धा चालते. मग अशी मी तुम्हाला बोलले होते, पेढे चालतात, खडीसाखर चालते, काहीही तुमच्या घरात जे असेल ते काहीही साध्या पद्धतीने नैवेद्य दाखवा. पण प्रार्थना करा, सेवा करा, सेवेकरी व्हा. ज्या वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात त्यावेळेला स्वामी आपल्या आयुष्यातील येणाऱ्या अडचणी, दुःख याचं निवारण करतात आणि आपला योगक्षेम स्वामी चालवत असतात. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.